काल मी सांगितलं होतं, की माझ्या बहिणीने माझ्या 22व्या वाढदिवशी मला 22 वेगवेगळे गिफ्ट्स दिले होते. हा ट्रेंड मीही पाहिला होता. पण म्हणलं माझ्यासाठी कोण करणार? मनोजने केलंही असतं, पण काय-काय गिफ्ट्स द्यायचे हे त्याला कळालंच नसतं. काही नाही, अगदी छोटे-छोटे गिफ्ट जरी दिले ना, तरी खूप छान वाटतात. आता बहिणीनेही तसंच केलं. काही मोठे तर काही छोटे गिफ्ट्स दिले होते आणि मंगळसूत्रमध्ये 3 ऑप्शन दिले होते. एक गोल्डन, त्यानंतर स्टोन वर्क आणि हा छोटा एक. बांगड्या दिल्याच होत्या. त्याचबरोबर फ्लॉवरचे गोट, त्यानंतर छोटे-छोटे कानातले म्हणजे सगळं एकदम वापरात येणाऱ्या वस्तू होत्या आणि ह्या पिना तर कितीही आणल्या तरी कमीच पडतात. आणि हे गोल्डन झुमके आणि हे मिनी क्लच माहिराईला लावले होते थोडे, बाकी त्यांनी कुठे फेकले त्यांनाच माहिती. त्यानंतर ही क्यूटशी चप्पल आणि एंड होतो ह्या चॉकलेटच्या गिफ्ट बॉक्सने, ज्यामध्ये 2च राहिले होते शेवटचे. ते पीस पण मी माहिराईला दिले, कारण ते खूप हट्ट करत होते आणि मी त्यांना देत नव्हते. त्यानंतर ही एक साडी सुद्धा मला मिळाली होती गिफ्ट म्हणून, जी माझ्या नवीन लग्न झालेल्या बहिणीने व दाजीने घेतलेली. आणि तुम्हाला वाटेल सगळ्यांनी काही ना काहीतरी गिफ्ट दिले, मग मनोजने काहीच गिफ्ट नाही का दिला. तर ह्या वर्षी बर्थडे जरी सेलिब्रेट नसेल करायचं, तरी मागच्या वर्षी बर्थडे विसरल्यामुळे ह्या वेळेस बर्थडेच्या दिवशी रात्री शार्प 12 वाजता विश केलं आणि माझी फेवरेट फ्रूट अँड नटची कॅडबरी सुद्धा मला दिली होती. काही रिझन्समुळे मनोजने बर्थडे सेलिब्रेट नाही केला, हे आमचं दोघांचं डिसिजन होतं. आणि इकडे बघा, मला दिलेल्या कॅडबरीवर ह्या दोघींची कशी भांडण चाललेली.